24 इंडिया लाईव्ह न्यूज। नमस्कार, आपला सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे। बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। आमची टीम मौदा इथे आलेली आहे। मौद्यामध्ये खूप छान प्रकारे आणि सुंदर असं मोठं मौदाचा राजा म्हणून सणारी इथे गणपती आणि प्रदर्शन हे इथे आहे। यामध्ये आम्ही उपस्थित झालेले आहोत। तर आम्ही आपल्याला या गणपतीचे दर्शन जो मौदाचा राजा म्हणून सणारी प्रसिद्ध झालेला आहे, खूप गाजलेला आहे, यांच्या दर्शनासाठी खूप जागोजागून आजूबाजूचे बरेच इथं गणपतीचे दर्शन घेण्यासाठी प्रेक्षक आणि दर्शनार्थी इथे उपस्थित झालेले आहे। आणि आम्ही इथे या आरतीला पण उपस्थित झालेले आहोत। बघा आपण ही आरती। नाही म्हटलं मला वाटतं तुम्ही सोबत आहे.
आरती झाल्यानंतर सरांनी बऱ्याच आलेले जे पाहुणे मंडळी आहे, काही कार्यकर्ता आहे, त्यांच्या शाल श्रीफळ देऊन सणारी त्यांच्या सत्कार मान सन्मान इथे केलेले आहे आणि याचं आदर सन्मान नागरिकांनी आलेले पाहुण्यांनी ते स्वीकार केलेले आहे। याचे साक्ष असलेले गणेशजी महाराज हे प्रत्यक्ष ह्या मूर्तीच्या रूपामध्ये इथे प्रस्तुत आहेत आणि त्यांच्या समक्ष स्वागत करण्यात आलेला आहे, सन्मान देण्यात आलेला आहे। बघा हे आपल्या समोर आहे। इथे आलेले परिवारातील महिला आणि सामाजिक कार्यकर्ता इथे आलेले आरती घेतलेत
आणि त्यांच्या देखील इथे शाल आणि सन्मान करण्यात आलेला आहे। गणेशजी त्यांचे साक्षी आहे, हे इथे व्हिडिओमध्ये आपल्याला प्रत्यक्ष दाखवलेला आहे। बघा, खूप गर्दी वाढलेली आहे। बरेच लोक इथे दर्शनासाठी रांगा लावून उभे आहे आणि प्रत्येक जणांना दर्शन घेण्याची संधी दिली जात आहे आणि सर्व व्यवस्थित भगवान गणपतीचे इथे दर्शन त्यांना लाभत आहे आणि त्यांना प्रसाद देखील देण्यात येत आहे। हे सर्व आम्ही यामध्ये दाखवले आहे। सर्वप्रथम आपल्याला गणेश चतुर्थीच्या आणि सगळ्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा। आणि गेल्या 19 वर्षापासून आम्ही इथे मोत्याचा राजा म्हणून आम्ही इथे बसवत आहोत आणि तुम्ही पाहिलं असेल की इथे हजारो लोकांनी बाप्पाला दर्शन करायसाठी गावखेड्यातून शेतकरी बांधव, युवक मित्र सगळे इथे दर्शनासाठी येतात आणि गेल्या 19 वर्षापासून आम्ही इथे बाप्पाचा म्हणजे विराजमान होत आहे। आणि ज्या पद्धतीने तुम्ही पाहत असाल का इथे आनंद मेळावापासून तर सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहे आणि आम्ही इथे काही ना काही दरवर्षी नवीन काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतो कुठल्या ना कुठल्या जातीप्रमाणे। पण लोक जे शेतकरी बांधव आहे, जिथले युवा वर्ग आहे, ते बाप्पाच्या दर्शनाला येतात आणि आपला आशीर्वाद बाप्पाचा घेऊन जातात, याच्यातच आम्हाला आनंद आहे। काही नाही, दरवर्षीच आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतो आणि ते स्वतःहून इथे येतात। असं काही स्पेशल ओकेजन म्हणून नाही आहे, बाप्पाच्या दर्शनासाठी सगळ्यात मी गणेशजींना आशीर्वाद मागतो की जे काही आज आंदोलनं आणि जे काही राजकीय इथे ज्या घडामोडी होत आहे त्यांना सुखबुद्धी देऊ आणि याच्यातनं सगळ्यांना मुक्त करावं, आरक्षणापासून मुक्त करावं। आणि ज्या पद्धतीने आज चालू आहे वातावरण राजकीय, कुठून तरी सगळ्या मेन म्हणजे इथे कसं आहे की आरक्षण वगैरे ते महत्त्वाचं आहे, पण ज्या पद्धतीनं शेतकरी बांधवांना, युवक लोकांना, युवक बेरोजगारांना ज्या पद्धतीने जे आज युवक बेरोजगारी वाढत चालली आहे, त्यांना कुठेतरी त्यांना महाराष्ट्रात किंवा कुठेही त्यांना बेरोजगारीपासून मुक्त करावं अशी मी देवाजवळ प्रार्थना। गणेश भक्तांना एवढंच म्हणतो की जे आनंदी 10 दिवस हे गणेश उत्सव साजरा करतात। घरोघरी आज पाहिलं महाराष्ट्रात सगळीकडे हा 10 दिवसाचा खूप मोठा उत्सव आपल्या महाराष्ट्रात होतो आणि सगळे भक्त गणेशजीची प्रार्थना करतात। मी गणेशजीला एवढंच बाप्पांना एवढीच प्रार्थना करतो आणि त्यांना साकडं घालतो की सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना आणि युवक मित्रांना त्यांच्या पाठीशी असतो आणि आशीर्वाद द्यायला त्यांना मी साकडं घालतो। नवयुवकांमध्ये गणेश विसर्जनाला खूप मोठा उत्साह राहतो आणि त्याचसोबत काही अपघात सुद्धा होतात, तर अशा युवकांना काही एक संदेश आपण माझं युवकांना एकच मान्य आहे की दरवर्षी आपण मोठ्या साजरा करतो गणेश उत्सव। त्यांनी जेव्हा विसर्जन येतं त्यांनी आपलं सगळं म्हणजे त्यांनी काळजी घ्यावी आपली, आणि कारण जीवन एकदाच भेटतो आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आपण लोक इकडे सुखी आहोत, आनंदी आहोत। जसं 10 दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो, तसंच आपण विसर्जनाच्या वेळेसही बाप्पांना चांगला सुखरूप त्यांना विसर्जन आपण वितरित करतो। म्हणून मी त्यांना एक ज्यांच्या माध्यमातून जे ॲक्सिडेंट होतात त्यांची काळजी घ्यावी एवढंच मी सांगायचं। इथे शिवाजी छत्रपती महाराज यांचं मूर्ती खूप चांगलं राज्यासारखं इथं ते बनवण्यात आलेली आणि ते प्रतिकृती इथे लोकांना पाहण्यास मिळत आहे। त्यांना पण नमन करून काही लोक या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येऊन सन्यारी ते लोक आपली सेल्फी आणि फोटो काढून त्याचं दर्शन घेऊन
त्यांचा इतिहास आणि आठवण स्मरण म्हणून लोक एक आपली सेल्फी आणि फोटो काढतात. ते पाहून लोकांना खूप उत्साह आनंद मिळत आहे. आणि ह्या प्रदर्शनीला परिवारासोबत आजूबाजूच्या गावातील बहुसंख्य परिवार इथे ह्या आनंद मेळावा ह्या प्रदर्शनीचा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या उत्सुक घेत आहेत, आनंद घेत आहेत. ह्या खरंच मौद्यासाठी इथल्या नागरिकांसाठी आणि आजूबाजूच्या गावासाठी हा खूप मोठा सण आणि एक उत्सव हा याचा पूर्ण आनंद घेत आहेत. आणि इथल्या महाराजा मौद्याचा गणपती याचा दर्शन घेऊन ते लोक त्यांना खूप उत्साह मिळत आहे. आणि त्यांना ते दर्शन घेऊन त्यांची काही अपेक्षा असतील, काही मागणी असतील, ते मागणी पण ते लोक त्या गणेशजीला आरतीच्या माध्यमातून त्यांचे दर्शन त्यांना नमन करून आपल्या आयुष्यामध्ये सुख संपत्तीची ते लोक मागणी करत आहेत, समाधानाची. आणि परिवारामध्ये चांगलं संपन्न हो आणि भरघोस जीवनामध्ये खूप काही म्हणजे आपल्याला मिळो अशी भगवान गणेशजी महाराजांना ही अपेक्षा करून त्यांना मागणी करत आहेत. बघा की आपल्याला ह्या गणेशजीच्या माध्यमातून ह्या त्योहाराच्या माध्यमातून आपल्याला सर्व पाहायला मिळत आहे आणि सर्व खुश. आणि ह्या गणेशजी महाराज यांचे दर्शन घेऊन आणि प्रदर्शनी बघून तिथले खूप काही पदार्थ आहेत, खूप काही पाहण्यासारखे आणि खरेदी करण्यासाठी आहे. खूप लज्जक व्यंजन आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी स्विमिंग आहेत, आकाश पाळणं आहे आणि लज्जतदार व्यंजन इथे खूप आहेत. काही नाश्त्याचे व्यंजन खूप स्वादिष्ट आहेत यांचं पण लोक इथे आणि गुपचूप पाणीपुरी समोसा वगैरे या व्यंजनाचा ते लोक खूप चांगल्या प्रकारे टेस्ट घेऊन त्यांचा आनंद घेत आहेत. हे इथे आपल्याला इथे पाहण्यास मिळतोय. आणि हे आम्ही प्रत्यक्ष याला आम्ही व्हिजिट दिलेली आहे, आमची टीमने इथे व्हिजिट दिलेली आहे. पाऊस असल्यामुळेही इथे भरपूर लोक छाते घेऊन आलेले आहे आणि पाऊस बंद झाल्यानंतर खूप गर्दी होती इथे. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद. 24 India Live News.